आपल्या भेटीला आला. विघ्नेश फायटर्स ए विपक्षचा संघ पाहायला भेटतो विघ्नेश फायटर्स बी. दोन्ही संघ नार्लेश्वर नगर मधील पाहायला भेटत आहेत. दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश फायटर्स अ या संघाचे सुशांत मोरे आणि आर्चिस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 1 अर्जुन याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हलक्या हाताने टॅपच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलाय. तदवर एकेरी धाव पालकामध्ये ऍड झाले. धावाचा झालाय श्री गणेशा. एकेरी धावेने संघाचं देखील खातं उघडलंय विघ्नेश फायटर्स अ या संघाचं. चला दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन धावा धावपालकावरती लागलेत. दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुशांत ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका चुकी करते सुशांतच्या बॅट मधून धमाका. पहिला चौकार डीजे. विपक्षा संघ पाहायला भेटतो विघ्नेश फायटर्स बी. सुशांतच्या बॅट मधून धमाका पाहायला भेटला. अर्जुनच्या विपक्षात विघ्नेश फायटर्स बी. दोन्ही घरचे संघ म्हणावे लागतील. अर्जुन याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आर्चिस जागा बनवून खेळलाय. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धावपालकामध्ये ऍड झाले. 8 धावा धावपालकामध्ये. 1 टू अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. सुशांतने केलेला ड्राईव्ह यावेळेस काय चुकी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपालकावरती लागलेत डीजे. षटक क्रमांक 2 शंतनुच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 9 धावा धावपालकावरती पहिल्या षटकामध्ये आलेत. सुशांत मोरे ड्राईव्ह केलाय. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. भरत तिथे होते. चेंडू अडवलाय. फेकी केले. तदवर निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू सरळ चेंडू निघून गेलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. संत गतीने धावपालक देखील वाढतंय विघ्नेश फायटर्स अ या संघाचं. 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपालकावरती लागले. ओहो आर्चिसाचा ड्राईव्ह चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. तितक्या चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटला मोनिश याचं. सुरेखरित्या त्या चेंडूला अडवले म्हणावं लागलं. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ड्राईव्ह केलाय. तो देखील फटका अडवलाय. आउटस्टँडिंग आतापर्यंत क्षेत्ररक्षण राहिलं विघ्नेश फायटर्स बी या संघाचं. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करतोय सुशांत. त्या प्रत्येक फटक्यावरती आतापर्यंत रोख लगवलाय विघ्नेश फायटर्स बी या संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आल्याच्या नंतर धावपालक तिथे स्थिरावलं म्हणावं लागेल. 11 धावा धावपालकावरती लागलेत. यावेळेला ऑफ ड्राईव्हचा फटका एक्झिक्यूट केला. चांगली फेकी म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकाची. तदवर 1 टू अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकामध्ये. आर्चिस आणि सुशांत मोरे 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये.
ड्राईव्ह केलाय, तितक्या चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागलेत. या संघावर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आर्चिसला मैदान सोडावं लागतं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय सूर्यकांत. सूर्यकांत पाटील सुरू मैदानामध्ये आलाय. एक प्रसिद्ध खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरू आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय. सुरूच्या देखील फटक्यावरती पहिल्याच फटक्यावरती रोख लगावल्या म्हणावं लागेल. विनायकाचा जर विचार केला चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. लेग ब्रेकचा मारा, अचूक लाईन लेंथ व्हेरिएशन टप्पा सर्व काही. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावफलकाचा जर विचार केला तर सॉरी अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती लागलेत. सुरू असेल स्ट्रायकरची फलंदाज. मोठा फटका मारायचा होता बॅटची. लिडिंग एज लागून सर्व चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये एकेरीदा धावफलकामध्ये ऍड झाले. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या करंट रनरेटने धावफलक चाललंय. 18 धावा धावफलकावरती लागलेत. तुकडे तुकडे झाले तरी थँक्यू डीजे. 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 18 धावा आतापर्यंत खर्ची पाडलेत विघ्नेश फायटर्स. ब या संघाने 2 षटकाचा जर विचार केला तर मागील एकही चौकार आला नाही विघ्नेश फायटर्स अ या संघाच्या कोट्यातून. यावेळेस सुरूच्या बॅट मधून सुरेखचा फटका एक्झिक्यूट केला होता सूर्यकांत पाटील यांनी. त्या देखील फटक्याला रोख लागवलंय. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश फायटर्स बी या संघाचं. पहिला सामना सुरू झाला. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. अजून देखील चौकार आलाय नाही म्हणावे लागेल. यावेळेस काय चांगलं दर्जाचे क्षेत्ररक्षण. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. सूर्यकांत पाटीलला मैदान सोडावं लागतंय. दुसऱ्या विकेटचं पतन. गडी बाद गॉन.
सुरू स्वस्तात परतलाय म्हणावं लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय सिद्धेश राऊत, स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 9 धावा आल्या होत्या. 9 धावा आल्याच्या नंतर मागील 2 षटक संतोष सिद्धेश राऊत मैदानामध्ये यावेळेस समोर विषयाने फटका एक्झिक्यूट केला तर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झालाय म्हणावा लागेल मुकेश याच्या. एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड झाले. धावपलक स्थिरावले म्हणावं लागेल. 20 धावा धावपलकावरती लागलेत. स्वतः कर्णधार स्ट्राईक वरती असेल. ड्राईव्ह केला विनायक, फील्ड करेल तद्वर एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड. लोएस्ट स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला भेटते. 21 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागले. उर्वरित 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. ओहो, लाऊड अपील, लाऊड कॉल. आमचे ऑफिशियल पंच तिसरा पंचा दिशेने वळतील. यावेळेला ड्राईव्ह केलाय. यावेळेस काय विकेट आले. हा बरोबर बरोबर 22 धावा धावपलकावरती लागलेत. येणार 23 धावांचा पाठलाग करायचा आहे विघ्नेश फायटर्स बी या संघाला. चला नेक्स्ट मॅच मीम बॉयज विभागचा संघ पाहायला भेटेल हरिओम.
बघा एक महत्त्वाची सूचना उद्यासाठी आहे. उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजल्यापासून 100 रुपये पर तिकीट फायनलच्या सामन्यासाठी हौजी खेळली जाणार आहे. फक्त 150 तिकीटे घेतली जातील. त्याच्यामध्ये इनामी राशी जल्दी फायला 5,000 आणि फुलवसाठी 10,000 रुपये असणार आहे. उद्या फायनलच्या मॅच दरम्यान आपण हौजी खेळणार आहोत आणि त्या हौजीमध्ये ज्यांना पार्टिसिपेट करायचं 100 रुपयाचं तिकीट आहे. ते 100 रुपयाचं तिकीट उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजल्यापासून दिलं जाणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि या हौजीमध्ये पार्टिसिपेट करा. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. विघ्नेश फायटर्स बी या संघाला 2च सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिले षटक जयेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 2च सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. भरत, मोनिश हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. 2 चेंडूचा आतापर्यंत संपला खेळ. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती लागलेत. लो स्कोरिंग मॅच असेल. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओहो, सुरेखरित्या हाताळ्या नाही म्हणता येणार चेंडू आउट साइड. ऑफ स्टंपचा मारा बराच काळ उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी सरळ त्याला वाईट घोषित केलं. अवांतर खात्यामध्ये भर पडते. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. जयेश याला पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलंय. हलक्या हाताने खेळून काढलाय. सुरुफ्ती ते येतील, फेकी करेल. तद्वर एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. 23 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी दुहेरी धावेला जास्त महत्व देतील म्हणावं लागेल विघ्नेश फायटर्स ब हा संघ. जयेश फुलरलेचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका. तिथं क्षेत्ररक्षक नाही, सरळ चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये 1+1. चला नेक्स्ट मॅच मीम बॉयज विपक्षात हरिओम. दोन्ही संघाने करण्याचा विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉचच्या दिशेने यायचंय. चला हरिओम आणि मीम बॉयज. चला थोडीशी घाई करायची. 1+1 नो चेंडू पंचाने आमच्या घोषित केलाय. 1+1 अतिरिक्तच्या रूपामध्ये 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लागलेत. तीन चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लागले. चला थोडीशी घाई करायची. टायमर ऑन आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. जयेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. नाणेफेकीचा अहवाल असा आहे. मीम बॉयच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केलंय. हरिओम या संघाला फलंदाजीसाठी नेक्स्ट मॅच नेक्स्ट बॅटल असेल टॉप 12 मधील. ड्राईव्ह केलाय. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. नेव्हिल अंकल तिथे होते. लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय. एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. अंतिम चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. जयेश ऑफ ड्राईव्हचा फटका. सुशांत 2 गाड्या एका स्ट्राईक वरती. भरतला मैदान सोडावं लागतंय.
पहिल्या विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 फलंदाज बाद गॉन. अरे दीवानो थोडीशी घाई करायची आहे. विघ्नेश फायटर्स हे आपणास विनंती असेल. टायमर ऑन आहे. 8 धावा धावफलकावरती लागले. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 चेंडू असतील आणि अजून देखील 15 धावेची गरज असेल विघ्नेश फायटर्स बी या संघाला सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 अभिषेक याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जयेश याचं 8 धावेचं पहिलं षटक. संजय वालगुडे साहेब आणि संतोष शिंदे साहेब यांचे देखील इथे आगमन झाले. आपणास विनंती असेल की आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचंय. आपले देखील नामाबाईच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. 9 धावा धावफलकावरती लागले. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड झाले. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. 9 धावा धावफलकावरती लागलेत. 23 धावाचा लोड स्कोरिंग मॅच खेळत असताना त्या अतिरिक्त धावा थोड्याशा महागड्या मानाव्या लागतील विघ्नेश फायटर्स अ या संघाला. 10 धावा धावफलकावरती लागलेत. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. संत गतीने धावफलक वाढतंय, धावफलक चालतंय म्हणावं लागेल. अजून देखील विघ्नेश फायटर्स बी या संघाचा जर विचार केला तर एकही मोठा फटका अजूनपर्यंत आला नाहीये. तरी देखील धावफलकावरती धावा संत गतीने का होईना वाढतायत. 11 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 2 अभिषेक ड्राईव्ह केलाय. सुशांत मोरे तिथे होते. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. दोन्ही डगआउट म्हणून टाळ्या वाजतायत. दोन्ही संघ नार्लेश्वर नगर मधील पाहायला भेटत आहेत. विघ्नेश फायटर्स विपक्षात विघ्नेश फायटर्स बी. महत्वपूर्ण आणि मैत्रीपूर्ण देखील लढत मानावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये असेल. शाहीर फलंदाज हलक्या हाताने सुंदर क्रिकेट पाहायला भेटते. 23 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या फटक्याची गरज विघ्नेश फायटर्स ब या संघाला वाटत नाही. त्यामुळे एकेरी धावेला महत्व देतात म्हणावं लागेल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती लागले. संत गतीने धावफलक देखील वाढतंय. अभिषेक षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत गोलंदाजी करतोय. ड्राईव्ह केलाय. यावेळेस काय चुकी घडते. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. पहिला चौका आलाय. डीजे अरे तुमने जो देखा अजून देखील 2 धावांची गरज. विजया दिशेने वाटचाल करताना संघ पाहायला भेटतोय. विघ्नेश फायटर्स बी. टाळ्या वाजतायत डगआउट मधून. दोन्ही डगआउट म्हणून टाळ्या वाजतायत म्हणावं लागेल. मैत्रीपूर्ण लढत असेल. दोन्ही संघ नारेश्वर नगर मधील पाहायला भेटत आहेत. लो स्कोरिंग मॅच. यशस्वीरित्या तो केलेला पाठलाग. ड्राईव्ह केलाय.
सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम विघ्नेश फायटर्स ब, हार्ड लक टीम विघ्नेश फायटर्स अ. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नेक्स्ट मॅच. हरिओम विपक्षात मीम बॉयज, तदवर ऐकूया डीजे. चला या मॅचच्या म्हणत मॅच मोनिश ठरतोय. यायचे मोनिश विघ्नेश फायटर्स ब संघाचा मोनिश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संजय वालगुडे साहेबांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच जर्सी त्याचा गौरव करण्यात येणार आहे. चला यायचे मोनिश. बघा पुन्हा एकदा तीच महत्वाची अनाउन्समेंट, ज्या अनाउन्समेंटद्वारे उद्या फायनलच्या सामन्यात आपण हौजी खेळणार आहोत आणि त्या हौजीचे तिकीट्स जे आहेत 100 रुपये प्रति तिकीट. फक्त 150 तिकीट इथे मिळणार आहेत आणि त्या 150 तिकीट